सद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिपनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। वल्लभ रामचंद्र की जय। धर्मपूज्य कानिपनाथ महाराज की जय। बाल कृष्ण भगवान की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य मिळते, जिथे मानवास मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। परमात्मा स्वरूप या दिवसात वर्णन करायला गेलत ना, तसे किती कीर्तनकार संगते, किती प्रवचनकार त्या येण्याचं स्वागत करण्यासाठी आपल्या या छोट्याशा गावामध्ये आपल्या हातातील घरातील सर्वच कामं आपल्या घरातील वेशीला टांगून, घराच्या आडणीला टांगून आपण या ठिकाणी उपस्थित झालो, म्हणून सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, श्री गुरुदेव करतो। खरं सांगायचं म्हणजे आज किती आनंद आहे माहित आहे तुम्हाला। सनातन धर्मानुसार, हिंदू धर्मानुसार या सृष्टीवरती आपण जन्माला आलो
माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणूनच मरणार आहे. माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणूनच मरणार आहे. पण माणूस म्हणून जन्माला आलो, मृत्यू पावलो, पण हा जन्म पुन्हा येण्याची गॅरंटी आहे कोणाला? सांगा ना. मी तुम्हाला एक गोष्ट विचारूया. मी सहज विचारत असतो, किती लोकांना वाटतं माझ्या घरी देव यावा म्हणून? किती लोकांना वाटतं? सगळ्यांचं वाटतं? नाही वाटत तुमच्या घरी देव यावा? वाटतं ना? पण तरी घाबरता. मी असं म्हणेन, मलाही वाटतं माझ्या घरी देव यावा, तुम्हाला वाटतं तुमच्या घरी देव यावा, पण आज मला देवाच्या घरी जायचं. किती लोकांना वाटतं माझ्यासोबत यावं? यशल देवाच्या घरी किती लबाड आहे ना. देव आमच्या घरी आला पाहिजे, पण आम्ही देवाच्या घरी नको. का? देव आमच्या कल्याणासाठी आला पाहिजे, आमचे दुःख नष्ट करण्यासाठी आला पाहिजे, पण आमच्या आनंदामध्ये देवानी काय दुःख घालू नाही. हा जो प्रवास आहे हा थांबवण्यासाठी या जगामध्ये पुन्हा 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 असे काही साधू संत महंत देव जन्माला येतात आणि आपलं कार्य करून आपल्याला आदर्श बनवून जातात. त्यातील एक प्रभू श्रीराम, त्यांचा जन्म. देवांचा, साधूंचा, संतांचा कधी मृत्यूचा सोहळा साजरा होत नाही. देवाचा सोहळा साजरा होतो, तो जन्माचा, साधूंचा सोहळा साजरा होतो जन्माचा. आणि अशा जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी जो तन मन धन समर्पण करेल, त्याच्या जीवनामध्ये मी आजच लिहून देतो तुम्हाला की पुढील जन्मी माणूस म्हणून जन्म घेत असताना कुणाकडे 1 रुपया मागायची सुद्धा परिस्थिती राहणार. पण त्यांनी काय करायला लागेल माहित आहे? त्यांनी त्या सोहळ्यामध्ये आपलं सर्वस्व समर्पण केलं पाहिजे. आज तुमच्या दुपारचे 12 वाजले, भगवान जन्माला अशा वेळेस आले ज्या टायमाला ऊन कडाक्यात आहे, चैत्रीचं ऊन म्हणतात. या उन्हामध्ये, या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या पायामध्ये चप्पल नाहीये, डोक्यावर टोपी नाहीये आणि असलं वस्त्र अंगावरती, पण हा बाबा काही आम्हाला सोडत नाहीये. अशा अवस्थेमध्ये त्याचा जन्म सोहळा साजरा करत असताना, उन्हात फिरत असताना पालखी घेऊन आलो. म्हणजे आमच्या नक्की आज भगवंताने नशिबामध्ये एक पुष्प टाकलं की पुढील जन्मी तू आलास ना, किमान अशा घरी येशील की तू माझं रात्रंदिवस भजन करशील. आणि असं भजन करण्यासाठी आपण जमा झालोय ना, तर जन्म सोहळा होऊन गेलाय, तरी एका पालखीच्या निमित्तानं आपण तो सोहळा पूर्ण केला. परंतु पुन्हा एकदा हा पाळणा सोहळा आपल्याला साजर करायचा. या ठिकाणी प्रभू श्रीरामांना जन्म घालायचा आणि जन्म घातल्यानंतर आपण पुढील प्रवचनाला प्रारंभ करूया. पुत्र जन्मला ऋषिकेशी, कौसल्येचे तुशी, बाळा जो जो रे रत्न जडित, पालख झळके अमोलिक, वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक, बाळा जो जो रे हलवी कौसल्या सुंदरी, धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली, सुरवरी गर्जती जय जयकारी, बाळा जो जो रे विश्वव्यापका, रघुराया निद्रा करी बास खया, तुझवर कुरवंडी करुनिया, सांडिन आपुली काया, बाळा जो जो रे येऊनी वसिष्ठ सत्वर, सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार, सातवा अवतार, बाळा जो जो रे याग रक्षुनिया, अवधारा मारुनी
चरा जाईल सीतेच्या स्वयंवरा उद्धरी गौतम दारा बाळा जो जो रे परिणिले जानकी सुरूपा मंगुनिया शिवचापा रावण लज्जित महाकोपा नवे पण हा सोपा बाळा जो जो रे सिंधू जलडोही अवलीळा नामे करतील शिळा त्यावरी उतरुनिया दयाळा नेईल वानर मेळा बाळा जो जो रे समूळ वर्तुनी रावण स्थापिल विभीषण देव सोडविले संपूर्ण आनंदले त्रिभुवन बाळा जो जो रे राम भावाचा भूकेला भक्ताधीन झाला दास विठ्ठले ऐकिला पाळणा गाईला बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे सियावर राम की सियावर रामचंद्र की करूया गजर गजर गुरुनामाचा करूया गजर गुरुनामाचा करूया गजर गुरुनामाचा सृष्टीवरती मनुष्य जसा जन्म घेतो तसं देव सुद्धा जन्माला येत असतो. कारण या सृष्टीवरती जन्माला येण्यासाठी फक्त माणूस हा प्राणीच महत्वाचा नाहीये किंवा माणूस हा मनुष्य हा जन्माला आल्यानंतर आपले जीवन जगून मरावा हा प्रवास महत्वाचा नाही. या मनुष्याला या सृष्टीवर आल्यानंतर स्वतःच अस्तित्व, स्वतःच कार्य, स्वतःच जीवन, स्वतः जन्माला आल्यानंतर या जन्माची काहीतरी पोच या भगवंताला सादर करण्याची गरज असते. म्हणून या सृष्टीवरती मनुष्य जसं जन्माला येतो ना त्या मनुष्याला उद्धारण्यासाठी, त्याला घडवण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी या सृष्टीवरती भगवंत जन्म घेत असतो. मला एक गोष्ट सांगाल तुम्ही, आपण या सृष्टीवर आलो जन्माला, आपल्याला 2 डोळे, 2 हात आहे, पण साहेब आपल्याला 2 पाय आहेत ना, पण प्राण्याला नाहीये, इतर सजीवांना नाहीये, मग आपल्याला आहे. एवढ्यावरती आपलं समाधान आहे का? आहे का समाधान? जे इतर प्राण्यांना नाहीये ते प्राण्यांच्या पेक्षा मला 2 हात आहे, त्या हाताने मला हाल चालायला लागत नाहीये. माझे 2 पाय आहे, 2 पायांनीच चालावं लागतं. इतर प्राण्यांना 4 पायांनी चालावं लागतं. या 2 गोष्टींवरून आम्ही समाधानी, या 2 गोष्टीवर आम्ही समाधानी. हे 2च गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत का? ह्या 2 गोष्टींवरती आपलं जीवन समाधानी आहेत का? अजिबात नाही. आम्हाला याच्या पलीकडं भगवंताने आपले जीवन, आपलं येण्याचं रहस्य, आपलं जगण्याचं महात्म्य, आपलं वागण्याचं महात्म्य, आपण काय करायला पाहिजे याचं ज्ञान पाडण्यासाठी या सृष्टीवरती भगवंताने आपल्यासारख्या 2 डोळे, 2 हात, 2 पाय अशा रूपामध्ये होता जन्म घेतला. ज्या दिवशी सृष्टी निर्माण केली त्या दिवसापासून या भगवंताला 2च हात आहे, 2च पाय आहे आणि 2च डोळे, 2च कान आहे.
सगळं त्याचं जीवन आहे, पण आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळं त्याचं वातावरण आहे, त्याचं राहणं आहे, वागणं आहे. काय का तो आपल्यापेक्षा वेगळं वागतो, वेगळं जगतो, वेगळं काहीतरी करतो, म्हणून तो आपल्यापेक्षा थोडा वेगळा, म्हणून आपण त्याला देव म्हणा. मग असा देव कोण? ज्या मनुष्याची माणसात सारख्या दिसणाऱ्या त्या मनुष्याची नावाची ताकद जर आपण जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये संकटामध्ये जर वापरली आणि ती ताकद आमच्या संकटातून आम्हाला सहज जर बाहेर काढत असेल तर त्याला देव म्हणायचं. काय म्हणायचं? असं देव ओळखण्याची लक्षणं काय? असं देव नेमके असतो कुठे, राहतो कुठे? तो राहण्यासाठी स्वर्ग नाहीये, तो राहण्यासाठी हिमालय जाण्याची गरज नाहीये, तो पाहण्यासाठी समुद्राच्या खोलीत जाण्याची गरज नाही. मग त्याला कुठं पाहायचं, कुठं शोधायचं, कुठं शोधायचं? ज्या क्षणी तुम्हाला अडचण येते ना, त्या क्षणी या सृष्टीवरती ज्या मनुष्याच्या नावामध्ये अशी ताकद आहे का त्या ताकदीनं चालणाऱ्या सापाला शपथ जर घातली ना, तो थांबला पाहिजे ना आपल्यावर येण्यापासून. एखाद्या प्राण्याने आम्हाला हल्ला केला, त्रास दिला, ते नाव घेतल्यानंतर समाधान सुख निर्माण झालं पाहिजे. अशा माणसामध्ये जी ताकद असते आणि तो माणूस जरी माणसासारखे दिसला तरी तो माणूस नसतो, तो आपल्यासाठी देव म्हणून. एक माणूस ज्याला स्वार्थ जडलाय त्याला माणूस म्हणतात, ज्यात स्वार्थ जडलाय त्याला माणूस म्हणतात, ज्याच्यामध्ये फक्त मला घरांवरती घर बांधायचे, मुलांवरती मुलं पाहिजे, गाड्यांवरती गाड्या पाहिजे, त्याला माणूस म्हणतात. पण त्या माणसाला एक दया असते, आमच्या दारामध्ये एखादा मनुष्य आला ना, तहानलेला त्याला एक तांब्याभर पाणी द्यायचं. ही ज्याच्यामध्ये निर्मिती होती ना त्याला माणूस म्हणतात. पण हाच माणूस जर एखाद्या परिस्थितीमध्ये रागवला आणि एखाद्या व्यक्तीचा खून केला, त्याच्यावरती काहीतरी गंडांतर आणलं, त्याला सृष्टीवरून नष्ट केलं, त्याला काय म्हणाल तुम्ही? राक्षस. काय म्हणाल? राक्षस म्हणाल. आणि हाच माणूस तुम्हाला फक्त एकच सांगतोय, खाडे सरांसारखं चला शेवेला, आयरे सरांसारखं या साधनेला या, एकत्र काहीतरी आपण भगवंताचं नामस्मरण करू. मग यामधून पाटील साहेबांना किती रुपये भेटतात? का ज्योतिताईंना तुम्ही जर या ठिकाणी जमलात आणि जमल्यानंतर तुम्हाला ज्योतिताईंसाठी जर 1500 रुपये देत असाल तर त्या ज्योतिताईंना माणूस म्हणाल का, देव म्हणाल का? पाटील साहेबांना म्हणा चला मी तुमची पूजा करतो, नाही म्हणाल ना? या व्यक्तीला, त्या जीवाला काय म्हणायला माहित आहे? त्याला साधू संत म्हणतात. ते संतांचा मार्ग दाखवतात, साधूचा मार्ग दाखवतात. हा माणूस ज्या वेळेस फक्त दुसऱ्यांचं कल्याणच करण्यासाठी जन्माला येतो, त्यावेळेस त्या माणसाच्या नावातून समाजातील जड मुलांचा उद्धार होतो आणि त्याचा मोबदला इतरांनाही देतो, स्वतःसाठी शून्य ठेवतो. त्याला देव म्हणतात. असा देव आज जन्माला आलाय, असा देव या सृष्टीवरती जन्माला आजच्या दिवशी आलाय, ज्या वेळेस या सृष्टीवरती कडाक्यात ऊन होतो, ज्यावेळेस या सृष्टीवरती अनेक मानवी रूपी असलेले राक्षसी प्रवृत्तीचे लोक समाजातील शांत प्रिय असलेल्या आपल्यासारख्या भाविकांना त्रास देत होते. त्या सृष्टीवरती असे काही लोक होते, असे काही जीवजंतू होते, असे काही क्रूर प्रकारचे राक्षस होते का ज्या राक्षसाने माणसाला माणसासारखं जगण्याची सुद्धा नामुष्की आणली होती. त्यावेळेस त्या सृष्टीवरती आजच्या दिवसाला दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. हा जन्म झाल्यानंतर अयोध्या नगरी पूर्ण आनंदली. पण आनंदलेल्या अयोध्या नगरीचं मर्यादित क्षेत्र
आणि भगवंतानी तुमच्या आमच्या प्रेमाखातीर अयोध्या नगरी सोडून फक्त वनवासाचं, सीतामाईच्या अपहरणाचं निमित्त घेतलं आणि भेटीसाठी तुमच्या जव्हार मोखाडा पालघर मध्ये येऊन तुम्हाला दर्शन दिलं, तुमच्या जमिनीला, या मायभूमीला स्पर्श केला, सांगितलं इथून पुढे जो येईल ना त्याने फक्त एकच म्हटलं राम राम, एवढं जरी म्हटलं तरी त्याच्या जीवनाचं सोनं करण्याचा दिवस आज गेला. ज्या दिवशी तुमच्यासारख्या महाराष्ट्रात नव्हे भारताच्या संपूर्ण भूमीला पदस्पर्श केला, त्या दिवसापासून या सृष्टीवरती या जगामध्ये रामाचा जन्मोत्सव असा साजरा होतो फक्त आपल्या कल्याणासाठी. हे कल्याण आहे, हा जीवनाचा प्रवास आहे, याच्यातून आपल्याला मोक्षाचा मार्ग भेटणार आहे. पण हा मोक्षाचा मार्ग भेटलेला मार्ग समाधानकारक आहे की नाही याचा शोध तर घ्यायला हवाय ना. म्हणून ज्ञानेश्वर माऊली खूप सुंदर सांगतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी सम समान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण मान. आपण आहार करतो, मी सुरुवातीला सांगितलं आपण माणसासारखे माणसं आहे, फक्त प्राण्यांसारखे चार पाय नाहीये आपण. पण आता ज्ञानेश्वर माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगताय, अरे माणूस म्हणून जन्माला आला ना, मी याला सृष्टीवरती सजीवच म्हणतोय, मी माणूस नाही म्हणणार. का म्हणणार नाही? कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आम्हाला भूक लागते माणसाला, ती प्राण्यांना पण लागते ना. तुमच्याकडे नाही लागत? तुमच्या जनावरांना, आमच्या जनावरांना जी भूक लागते ती सगळ्यांनाच लागते की नाही? म्हणजे भूक, आहार, जी झोप माणसाला लागते ती प्राण्यांना पण लागते की नाही? घोडा जोडून घोड्याला सुद्धा झोप लागते. फक्त भगवान श्रीकृष्ण आणि माझा सखा कर्ण याच्या घोड्याला सोडून कोणाला झोप लागली सृष्टीवर? प्रभू श्रीरामांच्या घोड्यांना 14 वर्ष झोप लागली. असे थोडे घोडे या जगामध्ये ज्यांना झोप लागत नाही, पण या सृष्टीवरती सगळ्यांना झोप लागते, भूक लागते. आणि असं पण आहे, भूक आणि झोप याच्यावरती आपलं विश्लेषण नाही होत. सगळ्यांना संपत्ती हवी आहे, संतती पण हवी आहे, कारण आमची पिढी आमच्या नंतर चालवली पाहिजे. नाहीतरी आमच्या कंबाडात लाथा घालण्यासाठी कोणतरी तयार तर झालं पाहिजे ना. हे प्राणी नाही म्हणत, पण आपण म्हणतो तरी आमच्या कपाडामध्ये लाथा घालणारे आम्ही जन्माला घालतो, तरी आम्ही म्हणतो आम्हाला मुलंच पाहिजे, मुलंच पाहिजे. मग तू कसाही असला तरी चालेल, पण पाहिजे पाहिजे म्हणजे मुलं पण पाहिजे. आहार निद्रा भय मैथून मुलं पाहिजे. पण या जगामध्ये भीती नावाचा प्रकार त्या सृष्टीवरती सगळ्या सजीवांना आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे चारही प्रकार असलेल्या या माणसाला सुद्धा मी सजीव म्हणतो. पण या माणसामध्ये याच्या पलीकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे बुद्धी. जी बुद्धी इथं बसलेल्या प्रत्येक जणाला प्राप्त झाली, जी मलाही प्राप्त झाली, म्हणून आपण सद्गुरूच्या चरणी लीन झालो आणि रामाचा जन्मोत्सव साजरा करतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते अशा माणसाबद्दल मला इतकं कौतुक वाटतं ना, इतकं कौतुक वाटतं ना, मी जन्माला ज्या भूमीत आलोय, महाराष्ट्रामध्ये आलोय ना, त्या भूमीतून मी आशीर्वाद देतो, त्याच्या घरामध्ये कधीच संकट येणार नाही, कधी दुःख येणार नाहीये. याचं प्रमाण देण्यासाठी तुम्हाला सांगू, याचं प्रमाण सांगू, ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद किती मोठा भेटला आपल्याला. अरे सर, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस हा श्लोक लिहिला, आहार निद्रा भय मैथुन परंतु मनुष्य विशेष ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला देत असताना, श्लोक लिहित असताना हे सांगितलं, या सृष्टीवरती माझ्यासारखा सद्गुरू ज्यावेळेस नाथ संप्रदायाचा निर्माण होईल, तुमचं त्याचं मिलन होईल, त्याच्या हातून आपल्या गळ्यामध्ये आपल्या खिशाला कवच घालू ना, त्या दिवशी त्या कुटुंबाच्या प्रत्येक माणसाची, त्या माणसाची नव्हे त्या प्रत्येक क्षणाची कणाची जबाबदारी मी स्वतः घेऊ. मग किती भाग्यवानी आम्हाला कोण भेटला? जगत श्री सारखा भव्य दिव्य असलेल्या या महात्म्याच्या माध्यमातून आमच्या जबाबदारीचं साधन भेटलं.
नाही भेटलं. आमच्या जगामध्ये, आमच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर सहज असा एका हाताच्या फिरवण्यावरती नष्ट करणाऱ्या महात्म्याचं दर्शन भेटलं. मग हे दर्शन देणारा सद्गुरू कोण, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडेल ना, त्यावेळेस काय सर मी सांगेन, त्या सृष्टीवरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारतम, ज्या ज्या वेळेच्या सृष्टीवरती कुठेतरी अन्याय होईल, अत्याचार होईल, कुठेतरी परिस्थिती पलटेल, म्हणजे सांगू तुम्हाला, त्रेतायुगामध्ये राक्षसांनी राज्य केलं, त्रास दिला, राम जन्माला आले, द्वापार युगामध्ये भांडण झाले, महाभारत घडलं, श्रीकृष्ण जन्माला आले, आणि आता कलियुगामध्ये देव नाही जन्माला येणार, कारण देवानं तुमच्यासाठी शस्त्र वापरावं एवढे पण मान आहेत का? सांगा ना, आहेत का? कोण असा आहे का आपल्या घरी इंद्राला पाणी भरायला आणू? आहे का आपल्या गावात कोणी? मी आहे का ज्योतिले तुमच्या गावात आज कोणी? चला आमच्या घरी कुबेर पाणी भरतो, आहे का सर? एवढा मोठा नाहीये, मग आम्ही एवढा मोठा नाहीये, आमच्यासाठी देव जन्माला येणार नाही. पण देवाने सांगितलं, युगे 28 विठेवर उभा, वामांगी रुक्मयी दिव्य दिशेत उभा. त्या ठिकाणून सांगितलं, मी फक्त करेवर कट ठेवणार, कटेवर हात ठेवणार आहे, पाहणार पण बोलणार नाहीये, ऐकणार पण सांगणार नाहीये. मग काय करेल? ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या पर्यंत इथून पुढे जो सद्गुरू म्हणून प्राप्त होईल, आत्मज्ञान मग घेऊन येईल आणि तुम्हाला सांगेन, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन, अशी वातावरण निर्मित करेन. त्या भगवंताला या जगातील देवत्व प्राप्त होऊन देवाचा अधिकार मिळेल. तुमच्या जगण्याचं सर्वस्व त्या साधूकडे दिलं जाईल. तोच हा प्रभू श्रीराम असेल, तोच हा भगवान श्रीकृष्ण असेल. म्हणून सांगतो तुम्हाला, जगदृषी त्या गादीवर बसले ना, त्या गादीवरती ज्यांच्याच राम नवमी म्हणतात ना बाबा, ते राम विराजमान झाले होते. त्या रामांनी ही गादी अनेक अशा उत्तराधिकाऱ्यांकडे देत देत आपल्या महाराष्ट्रामध्ये ही गादी खाली होती. त्या गादीवरती एक संतांना पाहिलं, आशीर्वाद दिला, अरे माझ्यासारखा दिसतोय, माझ्यासारखी कीर्ती आहे, माझ्यासारखं महिमा आहे, माझ्यासारखं वातावरण आहे सर्व, माझ्यासारखं जड मुडांचा उद्धार करतोय. भगवान श्रीराम ज्या जंगलातून जात होते, त्या जंगलात आईला भेटली की नाही? तुमच्या गावात आईला आहे की नाही? भगवान श्रीराम ज्या जंगलातून जात होते, त्या जंगलात शबरी होती की नाही? आपल्या गावात शबरी आहे की नाही? आपल्या गावात केवट आहे की नाही? आपल्या गावात आदिवासी, आपल्या गावात भटके, आपल्या गावात दीन गरीब दुःखी कष्टी आहे की नाही? त्या कष्टी जीवांसाठी ज्या भगवान श्रीरामाने अवतार घेतला होता ना, तसंच कार्य मग ज्या मार्गाने चालतात ना, ते विचारत नाही, पाटील साहेब तुम्ही कुठल्या जातीचे, ओ लोकरे महाराज तुम्ही कुठल्या जातीचे, ओ आयरे सर तुम्ही कुठल्या पंथांचे, असं विचारताय? नाही विचारत. फक्त एकच सांगताय, माझ्या जवळ बाळ, मांडीवर बस, माझ्या सांगण्याचा, माझ्या संदेशाचा तू तुझ्या जीवनामध्ये वापर कर आणि वापर करून तुझं जीवन सुखी कर. सांगताय की नाही? हे प्रभू श्रीरामाने त्या काळात केलं, तेच कार्य पुन्हा एकदा जगदगुरूंकडे पाहिलं आणि माऊलीकडे पाहिल्यानंतर त्या गादीवरती 2005 साली असंख्य अशा साधू संतांचे, जे आत्मज्ञानी आहे, जे सिद्ध पुरुष आहे, ज्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केले, त्यांच्या साक्षीनं रामाच्या गादीवर विराजमान केलेल्या या सिद्ध पुरुषाला तुमच्या गावात पाठवलं, तुमच्या घरात पाठवलं. म्हणून काहीच नाही करायचं. आपण काही करायचं नाही. या भगवंताला आपल्या जीवनामध्ये प्रगट करण्यासाठी काय करायचं माहितीये? तुम्ही राम आठवा, थोड पुण्य साठवा, राम आठवा, थोड पुण्य साठवा, पुण्य
लावा गोडी मनी राम नामाची आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची लावा गोडी म्हणे राम नामाची जर तुम्ही ऐकले होईल तुमचे भले जर तुम्ही ऐकले होईल तुमचे भले मार्ग बोल हा तुम्ही जगा पटवा राम आठवा सोड पुण्य साठवा राम आठवा सोड पुण्य साठवा थोडं पुण्य सांगवा तुम्ही राम आठवायचंय जगात आल्यानंतर राम जर आठवला राम हे शब्द दोन आहे एक रा आणि दुसरा मम. हा राम नावाचा शब्द ज्यावेळेस आपण आठवू ना त्यावेळेस आपल्या जीवनातला जो चेक आहे आपल्या जीवनामध्ये पुढील जन्मात असलेला बँकेचा जो साठा आहे हा साठा भगवंतासमोर सादर करत असताना तुमचा चेक बाउन्स नाही होणार. नाही तर आपल्याला माहित आहे एक मनुष्य गाडी घेतो खूप सुंदर अशी गाडी घेतो सासरवाडीवरून थोडे पैसे आणतो बायकोला म्हणतो हुंडाबळी गाडी द्या नाही तर पोरगी घेऊन जा. गाडी घेऊन येतो पैसे भरतो सर हप्ते पाडतो आणि सुरुवातीला काम करतो कारण गाडी असते ना 2 महिने 3 महिने गाडी भरत 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 पुढे चालतो पण एक दिवस मित्र भेटतो तो म्हणतो दादा गाडी खूप सुंदर आहे पेट्रोल मी टाकतो आपण दोघं फिरून हा मित्र फिरायला जातो मित्र पेट्रोल टाकतो याचे पैसे वाचत हा दारू पितो जसं दारू पितो तसं व्यसन लागतं आणि व्यसन लागल्यानंतर आता गाडीचे हप्ते मात्र जात नाही. बाप बोलतो बायको बोलते नातेवाईक बोलतात आणि ज्यावेळेस गाव बोलतं त्यावेळेस एक गाव आपल्यासाठी खुलं असतं खाडेसर त्याचं नाव जातं सासरवाडी. सासरवाडी मध्ये जातो आणि सासरवाडी मध्ये ज्या क्षणी जातो ना त्यावेळेस सासरवाडी मध्ये कसा मान असतो माहितीये जावई आले पण जावई टांगापट्टी घोडे फरार जरी असले तरी जावई आले कारण आम्ही सांगली सारखं गाढव मिरवणूक नाही काढणार आपल्या जावई. तो बेवडा असला दारुडा असला तरी आम्ही त्याला खांद्यावरच घेऊन फिरवणार. कधी कधी सासू खीर करताना खिरीच शेंबूड पाडणार पण जावई आमचा खुश झाला. जावई येतो 1 महिना राहतो सासरवाडी मध्ये मित्र तयार करतो 2-4 हप्ते भरतो इकडून कंपनी घरी फोन करत असते चेक पैसा इथं राहत नाहीये. शेवटी सासरवाडी चौकशी होते सगळ्यांना इज्जत वाटते गाडी आहे जावई आमचे पण ज्यावेळेस कंपनी दारात येते त्यावेळेस तो चेकवाला कंपनीवाला म्हणतो का तुम्ही जावई आहे तुमच्या सासूला खीर खातली तुम्हाला बकरे कापले कोंबडे कापल्या उभा आडवी सेव झाली मग चला आम्ही तुम्हाला माफ करतो म्हणून. अरे व्यावहारिक जीवनामध्ये आमची गाडी आम्ही कितीही लबाड गोष्ट केली कुणाचा आधार घेतला पाटील सर तरी कंपनी सोडत नाहीये तुमची गाडी ओढून. मग तुमच्या ह्या गाडीला बनवून येणार असा या शरीराच्या गाडीला इथं ठेवणार आहे कुणी ठेवणार आहे नाही ठेवणार ना. ही जर ठेवायची असती ही गाडी तुमच्या आमच्यासाठी जर द्यायची असती तर 100 वर्षानंतर तुम्हाला लांब लांब म्हणायची वेळ आली नसती. 200 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मुलानं घराच्या बाहेर हाकलून काढलं नसतं. अहो मी 200 वर्ष खूप सांगितले ज्योतिताई आम्हाला 50 वर्ष झालं ना तर आमच्या घरातील खाडेसर आपल्या घरातीलच मुलगा म्हणतो बाबा भिंतीला कलर दिलाय काल 10,000 रुपयाचा कलर पुसतोय आणि थुकतात कळतं नाही तुम्हाला
चुलीत फुटता का दबडा बांधा गाळ्यामध्ये म्हणताय की नाही? किती वर्षाला? 50 वर्षाला. कलियुगामध्ये 50 वर्षाला. म्हणून सांगितलं राम नाही येणार तुमच्यासाठी, कृष्ण नाही येणार तुमच्यासाठी, पण तुमच्यासाठी कोण येईल? जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज की ते तुम्हाला काय सांगणार? अरे सर ते सांगणार तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला धैर्य देईन, तुम्ही जगा. स्वप्नात सुद्धा 10 मिनिटं फक्त भक्ती करा. हा प्रवास सांगणार. कोण सांगणार? देव सांगेल का? नाही, पण देवाच्या रूपातून आपल्यासाठी भगवंत रूपी असलेले सद्गुरू सांगणार आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, आणि तुमच्या जीवनाला गुढी राम नावाची लावा. कोणाची लावणार तुम्ही? पोराची लावणार? सर आमच्याकडे नाव आहे पोराचं, पप्या. माझ्याच पोराचं नाव पप्या. या पप्याचा अर्थ काय होतं सांगा ना तुम्ही. मी शेवटी ते नाव डिलीट करून टाकलं. घरामध्ये बायकोची भांडण केलं आणि तिला सांगितलं पप्या पाहिजे तर तुझ्या बापाच्या घरी, माझ्या घरी नाही. माझ्या घरी कौशल्य कौशल्य माझ्या घरी ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी त्याला कौशल्य म्हणतो, त्याला बाळ म्हणतो. मी हे का सांगतोय? आपल्या घरामध्ये माझ्या घरचं उदाहरण सांगितलं, तुम्हाला हसू आलं, पण तुमच्या घरच्या मुलांचं नाव सुद्धा तुम्ही असंच ठेवतात ना. किती सुंदर नाव असतं विठ्ठल, त्याला विठ्या म्हणतात. ठीक आहे, चांगलं आहे. पण खंडू असलं ना खंड्या, राम असलं ना राम्या. पुण्य करण्यासाठी आमच्याकडे किती मोठी संधी आहे. तुम्ही एक गोष्ट पाहिली भाऊ, माऊली कधी कोणाला म्हणते का ओ आई रे इकडे असं म्हणते कधी? सर म्हटले कधी? ओ खाडे इकडे असं म्हटले का? आणि माझ्यासारखा छोटा जरी असला त्याला काय म्हणे अरे लोकऱ्या इकडे असं नाही म्हणणार. काय म्हणते माहिती आहे? ओ भाऊ, ओ दादा, ओ ते नाही नाव ऐक ना, ओ ते ओ ताई. काय करायचे का? तर ते सांगतात मी जसं वागतो ना तसं तुम्ही वागा, मी जसं जगतो ना तुम्ही जगा. तुमच्या जीवनाचं सोनं करून देण्याची जिम्मेदारी माझी आहे. तुम्हाला असंख्य असे संकट येतील, त्या संकटामध्ये आयुष्यातला एक दिवस काढा आणि तुमचं सोनं करून घ्या. असं सोनं करा ना, असं सोनं करा ना, तर तुमच्या आजूबाजूला असलेला किती मोठा प्रसंग असो तो चुटकी सत्ती बाजूला करण्याची ताकद माझी राहील. पण प्रश्न काय सांगू तुम्हाला, आमचा विश्वास नाहीये ना. स्वामी एकच आहे. स्वामी जर म्हटलं ना, आम्हाला गावामध्ये जर आम्हाला विचारलं ना अरे तू कुणाचं करतोय? अरे नरेंद्र महाराजांचं करतोय. मग कुठे आहे महाराज? नाणीतला महाराज आहे. अरे नाणी कुठे आहे? कुठे आहे? आणि ते येतात का? कधी भेटतात? नाशिकला भेटतात ना, पालघरला भेटतात, वसईला भेटतात, एकदाच भेटतात. काय करत? आम्ही विठ्ठलाला दररोज भेटतो, मारुतीला दररोज भेटतो, पण मारुतीला बुडल्याला आम्ही दाखवतो. तुमच्याकडे नसेल ते. मारुतीच्या पुढेच पत्ते खेळतो आणि दररोज कोणाला भेटतो? मारुतीला भेटतो. मग असे लोक आम्हाला विचारतात काय खरं स्वामींचं, काय खरं असं या जगातील बाबांचं? त्यावेळेस मी सांगेन या जगामध्ये सद्गुरू जे येतात ना हे फक्त आपल्या जडमुडांच्या उद्धारासाठी येतात, पण कुणासाठी येतात? ज्याच्या नशिबामध्ये 10% पुण्य आहे आणि 90% दुःख आहे. किती? 10% पुण्य आहे, 90% तो दुःखी आहे, कष्टी आहे, पाप आहे थोडक्यात अशा माणसासाठी. आणि जो माणूस तुमच्याकडे येतच नाही, स्वामीकडे जात नाही, तो पापी नसतो, तो पुण्यवान असतो. त्याला गरज आहे कुणाची सांगा ना. तुमच्या खिशामध्ये 1000 रुपये, त्याला म्हणले या इथे प्रसादाला बसेल का तो? पण तो भुकेला आहे,
ज्याला अन्न भेटत नाहीये त्याला 10 किलोमीटर हाकलून द्या, तो परत येऊन जेवण करेल. असं सांगायचं कारण काय? ज्याच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे 90% आणि 10% त्याच्या जीवनामध्ये पुण्य आहे, त्याला हे सद्गुरू हात देतात आणि आपल्या जवळ बोलवतात आणि त्याचं 90% दुःख एका चुटकीसारखी साथ बाजूला काढतात. फक्त एकच मागतात, काय? तू माझी भक्ती करशील, मी सांगतो तसं ऐकशील ना, तेवढंच कर. काय कर? जसं जेवायला लागतं की नाही, हे शरीर जगवावं लागतं की नाही, तेवढं तुझ्या आयुष्यामध्ये फक्त 10 मिनिटं भक्ती घे आणि बघ तुला काय पाहिजे ते माग. तुला काय मागायचं ते कसंही माग. तुझ्यासाठी माग, पाहुण्यांसाठी माग, मुलांसाठी माग, कुणातरीसाठी माग. बघ भेटतं की नाही. आणि मला अनुभव आहे, खाडेसरांना अनुभव, इथं बसलेल्या प्रत्येकाला अनुभव आहे की नाही, पण आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेन, अरे देतात देतात म्हणजे देतातच. पण तुम्ही सांगू किती भाग्यवान आहे आपण, किती भाग्यवान आहे या जगामध्ये. आई सर, आपण जन्माला आलो, आई भेटली ना, आई बाप पण भेटला ना सर. आई भेटली, बाप भेटला, आयुष्यामध्ये सगळं भेटलं. आई भेटली, बाप भेटला, सगळं भेटलं. पण या जगामध्ये रामायणानंतर महाभारत नावाचे ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये पांडव आहे, ऐकले ना पांडव, ज्याच्यामध्ये दुर्योधन आहे, कौरव आहे, ज्याच्यामध्ये विदुर आहे, ज्याच्यामध्ये पितामह भीष्म आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. माहिती आहे तुम्हाला, सगळं माहिती आहे. पण मी फक्त उदाहरण देतो. त्या महाभारतामध्ये एक पात्र असं आहे जे माझ्या मित्रांनी मला दाखवलं, जे माझे परम मित्र आहे. तुमच्या जसे खाडे सर आहे ना, जशी ज्योतिताई पाटील साहेब आहे ना, तशी तुमच्यासाठी जे परमप्रिय आहे, तेवढे माझ्या हृदयात विराजमान असलेले माझे सहकारी जन्म प्रवचनकार अय्यर सर. एक शिक्षक आहे ते, मी शिक्षक नाहीये. आमची मैत्री इतकी घनिष्ठ आहे. ज्या क्षणी मला वाटलं त्या महाभारतामध्ये या अध्यात्मात काहीतरी गुढ आहे, त्यांनी सांगितलं कर्ण ऐकलंय ना, त्या कर्णाला ऐकलं ना भाऊ, त्यावेळेस फक्त दान शूर, दान देणं एवढंच करणं माहितीये. पण कर्णासारखं दुःख उपेक्षित, शोषित, कष्टी या जगामध्ये कुणीच नव्हता. तो कर्ण त्यावेळेस महाभारतात होता ना, त्यावेळेस होता. तो आजही जिवंत आहे. तुमच्या माझ्यातून प्रत्येकातून डोकावतोय आणि तो पुन्हा पुन्हा न्याय मागतो भगवंताकडं. देवा, मी दुःखी आहे, मला न्याय दे देवा, न्याय दे. पण भगवंत एक पाहतो, किती ताकद या कर्णामध्ये. तुम्ही आम्ही आई वडील भेटलोय, आई वडिलांच्या उदरातून जन्माला आलोय. किमान ज्याला आई वडील भेटले नाहीत ना, त्याला कुणीतरी नातेवाईकांनी बाबा सांभाळलंय, दूध पाचलंय, त्याला डॉक्टरकडे नेलंय, सांभाळलंय. अरे ज्या कर्णाला जन्म झाला ना, ज्या जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर स्वतःच्या आईनं 2 तासामध्ये गंगेमध्ये, अश्व नदीमध्ये सोडून दिलं. बाळ जन्मलंय, पाणी सोडणार ना, ते पाणी कर्णाच्या अंगावर पडलंय, त्या टोपलीत पडलंय आणि आवाज आलाय, क्याव क्याव क्याव. जसा आवाज आला ना भाऊ, त्या क्षणी अजय काकांची साधना होती ना, सूर्याने ऐकली आणि पाहिलं, अरे बाळ रडतंय, त्याच्या कानामध्ये कुंडल आहे, त्याच्या अंगावरती काहीतरी अबध्याचं कवच आहे. अरे काय आहे म्हणून आवाज दिला, राधा, अगं राधा कुठे आहे तू, अगं ऐक ना, हे काय आहे. सूर्य प्रसन्न झाला. राजा म्हणते, आज माझ्या नवऱ्याला काय झालं अचानक, सकाळी सकाळी पूजा सोडली आणि काय झालंय म्हणून पाहते तर काय. आजीला काकानं आवाज दिला, टोपली बाहेर घेऊन आलाय, राधेच्या हातात दिली आणि राधेच्या हातात दिलेल्या त्या कर्णाच्या टोपलीकडे पाहिल्यानंतर ते निळसर रंगाचे कर्ण आयरे सर चमकायला लागले आणि आजीरा काकाच्या आधी ती राधा माता म्हणते, ते बाळ सूर्याने दिलं, किती सुंदर बाळ आहे, किती सुंदर बाळ आहे. याचं नाव वसू ठेवी ना, वसू ठेवी. काय ठेवायचं ठेव, पण हे बाळ आपल्याला सूर्याने दिलंय, हे बाळ सूर्याने. ह्या कर्णाचा प्रवास आपला पण आहे, आपण पण असायचे. आपल्याला अशी संकट येतात ना, त्यावेळेस एकटा असतो. कर्ज झाल्यानंतर मित्र सुद्धा काय, बायको सुद्धा म्हणते, तू माझ्या सोबतीला नाहीये. माझ्यावर जर कर्ज झालं ना बघू, त्यावेळेस माझ्यावरती ₹1,00,000 कर्ज झालं, माझी बायको दुसऱ्यात हात धरून निघून जाईल, पण माझ्या दुःखात राहणार नाही. का कलियुग आहे. पण ज्याच्या आयुष्यामध्ये
ही संकट पेलत पेलत पुढे जातो, तर आजीराज काकांसारखा, खाडे सरांसारखा, ऐरे सरांसारखा, पाटील सरांसारखा, ज्योतिताई सारखा एखादा पदाधिकारी भेटतो आणि तो स्वतःचा पुत्र नसतो. आपल्या रक्ताचे का पाटील सर आहेत का? ऐरे सर रक्ताचे का? अजिबात नाहीये. हे आजीराज काकाची भूमिका करतात, हे उपासनाच करत असतात. कशासाठी? भक्ती. त्यांचा चेक वटवण्यासाठी हे भक्ती करत असतात. आणि त्यावेळेस आपल्यासारखा दुःखी करणं त्यांच्या पदरी जातो. ते उचलतात आणि त्याला सुंदररित्या सजवतात आणि काय करतात माहितीये? नवीन जीवन देतात. ते कर्णाला भेटलं. तुम्ही आम्ही आपण असे ना, असेच कष्टी आहे ना, असेच कष्टी ना. अरे अशी साधना करा. अखंड साधना केल्यानंतर आजीराज काकाला जर सूर्याने मुलगा दिला असेल, तो रक्ताचा नाहीये, पण खाडे सर गेल्या 15 वर्षापासून त्यांना मुलगा होत नव्हता, उपासना केली. अरे एकाच कल्याण केलं, फक्त एका कर्णाला मांडीवरच घेतलंय, तर दुसऱ्या वर्षी त्यांच्या घरी शोन नावाचा मुलगा स्वतःच्या रक्ताचा पैदा झाला. नाही कळलं तुम्हाला? अरे ज्यावेळी तुम्ही भक्ती करता ना, भक्ती करता करता दुसऱ्याला भक्ती मार्गाला लावता ना, त्यावेळी तुमचं दुःख नष्ट होतं, भगवंत तुम्हाला पावतो. पण दुसऱ्याचं पावल्याबरोबर तुमच्या जीवनात सुद्धा सुखाची अशी झाडं सोडून देतो आणि सांगतो काय? अरे घाबरू नको, कुठेही जा, तुझा संसार मी चालवतो. हा कर्ण आहे. हा कर्ण ज्यावेळेस तुमच्या आमच्या आयुष्यात येतो ना, त्यावेळेस एक सांगू तुम्हाला, अखंड असं पराक्रम करतोय. अरे आई नसलेला कर्ण, नातेवाईक नसलेला कर्ण ज्यावेळेस त्या सृष्टीवरती पांडवांना सुद्धा फिका पडतो, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा विचार करायला मजबूर करतो, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांच्या खातीर सगळं माहित असताना कर्णाला छत्रछाया देतात आणि सांगतात का याचा अग्निडाव मी देणार, याचा शेवट मी देणार. आपली अवस्था अशीच आहे. त्या कर्णासाठी दुःखी कष्टी आहे. त्या कर्णासाठी आता जीवन जगतोय आपण. कुणी दुःखाने, प्रपंचाने, अनेक अनेक मुलांनी, कुणा कुणाचा कसला कसला प्रसंग आहे. आपण आदिवासी, आपण कष्टी आहे, आपण मागासवर्गीय, मागासलेलो आहे. हे आपल्या असलेलं ब्रीद आपल्या मनाला लागलंय. पण हे ब्रीद नाणीतला गेल्यानंतर हा सूर्यरूपी असलेला नारायण त्या ठिकाणी सांगतो, हा औरंगाबादचा सगळ्यात श्रीमंत असलेला कोट्याधीश आणि हा 1 रुपयासाठी मोलमजुरी करणारा माणूस, हे दोघं भुवी आहे. कुठं पाहायला भेटत? कुठं पाहायला भेटतंय? नाणीजला. कुणाच्या समोर? स्वामी म्हणतात का, चला पाटील सर तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही माझ्या इथे येऊन बसा, आणि हो भाऊ तुम्ही येऊ नका, तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन बसा, असं म्हणतात का? म्हणत नाहीये. कारण यांनी या कर्णाला मांडीवर नाहीत, आपल्या हृदयात जतन करायचं ठरवलंय, म्हणून यांना सद्गुरू म्हणतात. पण आपण जो कर्णाचा प्रवास करतो ना, हा प्रवास सर्वसामान्य प्रवास नाहीये. हा कधीतरी मी सांगेन, पण हा कर्णासारखा प्रवास माझ्या जीवनामध्ये झाला. माझा मुलगाही असा, मी एवढा मोठा प्रवचनकार आहे असं स्वतःला मिरवत असेल ना, मी भक्तीचं नाटक करत असेल ना, माझ्या घरामध्ये असे प्रसंग निर्माण होतात. कर्ण प्रत्येकाच्या घरात पैदा होतो. माझा मुलगा 12वी झालाय, पण मुलांच्या मित्राच्या संगतीनं वाया गेला. वाया म्हणजे तो अध्यात्मामध्ये भक्ती करत नाही. आता 12वी झालाय, म्हटलं काहीतरी करावं, काहीतरी घडवावं म्हणून विचार करतोय, पण गरीब असलेल्या, आदिवासी असलेल्या मुलाला, या माणसाला कुठून पैसा आणणार सांगा तुम्ही? कुठून येईल आपल्याकडे पैसे? त्यावेळेस माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक काय करू. एक दिवस एक गाडी आली आहे, त्या गाडीमध्ये एक सुंदरसा साहेब उतरलाय. त्या साहेबाकडे पाहिलं, जवळ गेलो, म्हणतो कोण तुम्ही? त्यांनी सांगितलं इंजिनियर आहे. मनात आलं, हा साहेब मला काही पावणार नाहीये, पण या साहेबांसारखा माझा मुलगा बनला पाहिजे. मी घरी आलो, मुलाला म्हटलं, मित्रांना म्हटलं, पाहुण्यांना म्हटलं, बायकोला म्हटलं, अहो आपल्या घरामध्ये आज खाल्लं उद्या काय? हा प्रश्न निर्माण होतोय. कसला काय होणार इंजिनियर? सोपं आहे का? 5 ते 10 लाख रुपये लागतात. आपला कुठला दिवशी भरू का? आपण नाही भरू शकत. मी जरी असेल या दिवशी, तरी मला फॅसिलिटी नाही भेटू शकत ना, ही मला माहित आहे. का माहित आहे? कारण आपल्याकडे तिथपर्यंत जाण्याची बुद्धी सुद्धा कोणी सांगत नाही. मग मात्र माझ्या जीवनामध्ये प्रसंग आला की स्वामीजींना म्हणावं, पण नाणी जाऊ कसं म्हणा. पण जरी गेलो, समस्या टाकली, स्वामी सांगितलं तुमच्या मनासारखं होईल.
फोटो पुढं मुलाला घेऊन आला, मुलगा म्हणा ना. पण तरी सांगितलं मुलगा, कौशल्य तू आज इंजिनियर बनवण्याचं स्वप्न घे. पण तो म्हटला, बाबा हे सोपं नाहीये. तुम्ही जे स्वप्न पाहताय ना इंजिनियर, हो 5 लाख रुपये लागतील, हॉस्टेलला पैसे लागतील. अरे नाही लागत, तू घे. मी बसणार नाहीये, कारण मला फक्त 60% मार्क्स आहे. मेरिट किती भयानक आहे माहिती आहे ना, 72, 80. अरे कुठे आपला 60%? मग मात्र प्रश्न पडला. म्हटलं अरे संकल्प तर घे. त्याने डोळे झाकून दाटोमुटीचं केलं. मग मी एक दिवस आयरे सरांना फोन केला, सर माझा मुलगा इंजिनियर बनवायचा आहे, तुमची मुलगी डॉक्टर बनवली आहे, स्वामींच्या कृपेनं बनवली, पण तुम्ही डॉक्टर बनवत असताना तुम्ही सर आज शिक्का लावून दिला, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, तुमचा मुलगा घडवलाय, माझ्या मुलाला इंजिनियर बनवू कसा? सरांनी मला सांगितलं, तुमच्या मुलाला स्वामीजींकडे घेऊन जा. म्हटलं जाऊन आलोय, तो ऐकत नाही. एक फक्त काम कराल तुम्ही, जो संकल्प केला नाही त्याला संकल्प असा सांगा की जो संकल्प सांगितल्यानंतर तुमचा मुलगा इंजिनियर बनेल. म्हटलं काय संकल्प? सरांनी सांगितला, फक्त त्याला सांगा हातात पाणी घे, नाही अक्षता घे, आणि स्वामींच्या प्रतिमे समोर जा. नाणीला जायची गरज नाहीये, आणि हातात घेऊन सांग की मी 10 मिनिटं रोज भक्ती करेन, 1 अध्याय वाचेन, आणि 21 संत संघ, 11 संत संघ नित्य नेमाने करेन, जा इंजिनियर होतो. कुणी सांगितलं? एक आयरे सरांनी मला मित्रात होतं. मी माझ्या मुलाला सांगितलं. मुलगा म्हणला, बाबा या फोटो पुढं असं जर होत असतं तर गावातील प्रत्येक जण इंजिनियर झाला असता. तुम्हाला असाच प्रश्न पडेल. पण मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं प्रचंड विश्वासाने, तुमचा मुलगा महाराज इंजिनियर बनणार. मी म्हटलं बनणार, संकल्प घे. मी आणि माझी बायको दोघं त्याच्या मागे लागलो. त्यांनी आम्हाला एकच मुलगा म्हणून त्यांनी सहज शपथ घेतली. पण म्हणले, हे बघ, आज तुझा माझा शेवटचा फैसला, तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही, जर मी वागला नाही, माझ्या स्वामींसाठी मी अख्खं आयुष्य सोडून देईन. मी समजेन आजच माझा अंत झाला. संकल्प घेतला. आपण मात्र आपल्या मुलांसाठी करत नाही असं. मुलगा दारू पित असेल, नाही मागितले ना, मरू दे, स्वामी सोडू, पण मुलाला सोडणार नाहीये. कोणाला टीका नाही करत, मला कोणाला दुखवायचं नाही. आपल्या घरातील मुलगा ऐकत नाही ना, तो शाळेत येत नाहीये, तो सुधरत नाहीये, एक स्वामींना सोडून देतो त्या मुलासाठी. पण त्या मुलाला सोडण्याची आम्ही भूमिका घेतली. मी घेतली भूमिका, आता मुलगा सोडणार. त्यांनी संकल्प केला. पण दररोज सुरुवातीला रडत करत 1 अध्याय वाचायचा, 10 मिनिटं भक्ती करत असताना कशी करायचा माहितीये? हळूच म्हणायचा, झाली चला. 11 दिवस झाले, पण माझ्या कानावरती आयरे सरांचा शब्द होता. मग मात्र एक दिवस पाटील साहेब शेटीचे पेपर आले, त्याला गुढी लागली होती, 5 संत संघ झाले होते, महिना सरला होता, आणि त्यावेळेस सीएटीचे पेपर आले. पेपरला गेला, बदल व्हायला सुरुवात झाली होती, अध्यात्मामध्ये बदल झाला होता, गंध लावायला लागला होता, खिशाला कवच लावायला लागला होता, कर्णासारखा त्याच्या खिशाला कवच आलं होतं. या जगातली कोणती शक्ती त्याला अडवणार नव्हती. कुंडल नावाचे आध्यात्मिक शक्ती म्हणजे त्याची भक्ती आली होती, कुंडल आलं होतं, आणि त्याच्या कुंडलातून त्याच्या चेहऱ्यावरती उजेड पडत होता. मुलं विचारत होते, कौशल बदललास रे, कॅन्टीनला येत नाहीस, आता तू आमच्या सोबत पुरींच्या मागे फिरत नाहीये, काय झालं? अरे स्वामीजी आणि कवचवाले यांची बदनामी होते. कॅन्टीनला आले, तुम्ही सिगरेट पितात, पण लोक काय म्हणतात, अरे हा स्वामींचं कवच लावतो, हात कुठे गेला? काय म्हणतात त्याला? कवच. काय म्हणतात? हे कर्णाला भेटलं होतं. हे माझ्या मुलाला त्या दिवशी प्राप्त झालं, ज्या दिवशी भक्तीची गोडी लागली. कुंडला भेटली, भक्ती कुंडली भेटली, कुंडल भेटले भक्ती नावाचे, कवच भेटला कवच नावाचं, आणि तो लागला कामाला. सीईटीचे पेपर आले भाऊ, पेपर आज दिले. पेपर दिल्यानंतर घरी आलाय, आणि घरी आल्यानंतर मी पाहतोय, अरे कौशल कुठे? तो पारायणाला बसलाय. रात्री 9 वाजता पारायण संपलंय. अरे पेपर वरून आल्यानंतर हा का बसला? मी टेन्शन मध्ये आलोय, अवघड गेला की काय झालं याच्या जीवनामध्ये, काय झालं, टेन्शन आलंय, कसलं आलंय म्हणून विचारलं, मला काय झालं? म्हटलं बाबा मला खरं सांगू, ज्या दिवशी मी अध्याय वाचायला लागलो ना, भक्ती करायला लागलो ना, त्या दिवसापासून माझं मन जे वेगवेगळं होतं ना, एक झालं. आणि मी दररोज अभ्यास करल्यामुळं, वाचल्यामुळं
माझी जी स्मरणशक्ती प्रगट झाली, एवढी प्रबल्य झाली, मी संत संग केल्यामुळं माझ्याकडे इतकं काही एकाग्रता, एक तास बसण्याची कॅपॅसिटी आली, एकाच ठिकाणी फोकस करण्याची कॅपॅसिटी आली. आणि सांगूच आश्चर्य, मी पेपर देत होतो, त्या जगातील मला पहिलाच पेपर गेला माझ्या आयुष्यामध्ये. तर त्या पेपर मध्ये मी काय येऊ नको म्हणून थांबलोय आणि पाहतोय असं एक सेकंद सुद्धा. पूर्ण 2 तास माझा सीएटीचा पेपर मी 1.5 तासामध्ये पूर्ण करून इतरांकडे पाहत होतो टकमक. आणि असा विचार करत होतो घरी जाऊन मी कधी स्वामीजींच्या समोर बसून एक पारायण करेन. मला आनंद झाला. त्याला सांगण्यामुळे कळलं म्हणून काय झालंय, त्याची गोडी निर्माण झाली. तुमच्या घरी पण असे मुलं आहे ना, ऐकत नाही ना, असे तुमच्या अडचणी आहे ना माझ्यासारखी, तर आपला मुलगा काहीतरी बनावा. तो असाच काहीतरी मार्ग मला आयदे सरांनी सांगितला की फक्त त्याला अध्याय वाचायला हवा, संत संग करायला हवा, तो 100% सक्सेस होणार. सीएटी पास झाला होता. खरे सर आता सीएटी पास होऊन त्याला इंजिनियर बनवायचं, इंजिनियर झालाच नव्हता. सीएटी झालं म्हणजे इंजिनियर होणं नाही. आता खास परीक्षा कॉलेजला गेलो मी, आमच्याकडे संगमनेरला सगळ्यात जास्त डोनेशन 2 लाख रुपये मागितलं आयटी करण्यासाठी. किती माहित असेल पाटील सर, तुम्हाला माहिती आहे सर, 2 लाखाच्या पेक्षा जास्त मराठा समाजाला लागतंय. आदिवासी समाजातला जरी होतं तरी 2 लाख रुपये नेट मागित होते. कारण टॉपरचं कॉलेज आहे आपल्याकडलं, कोपऱ्याचं कॉलेज अमृतवाहिनी माहितीये तुम्हाला, माहित असेल तर ऐकून नाही. घरी आलो मी, म्हटलं कौशल आपली कॅपॅसिटी अवघड आहे पण होशील, कारण माझ्या मित्रांनी मला सांगितलंय होणार. आणि मला विश्वास का माझे स्वामी मला पावणार. बस संत संघ चुकत नव्हता, दररोज अध्याय वाचत होता, भक्ती करत होता. एक दिवस असा फोन आला शनिवारी की जे पोरं पास झाले, त्यांनी फॉर्म भरले, कॉलेज निवडले, गव्हर्नमेंट कडून एक यादी लागते, त्या यादीची लिस्टिंग चालू होती. ती यादी यायच्या आधी 8-9 वाजता फोन आलाय आणि क्लोज झाली. ती काय दिसत नव्हती सर. दुसऱ्या दिवशी संत संघ होता रविवारचा. रविवारी कधी कुठे यादी येत नाहीये, ऑनलाईन काम दिसत नाहीये, पण शनिवारी ड्रॉप झाली होती. संत संघाच्या वेळेस त्याचं नाव आलं. त्याचा मोबाईल मात्र तो स्विच ऑफ करत होता. जो कधीच ऐकत नव्हता तो स्विच ऑफ करून संत संघ करत होता. माझ्या मोबाईलवर आला आणि मेसेज टाकला त्याच्या मित्रांनी, कौशलला चांगल्या प्रकारे मार्क पडले आणि त्याचा नंबर औरंगाबाद मध्ये संभाजीनगरला आयटी साठी लागला. आयटी ला लागला. मी त्याला सांगितलं संत संघ संपला, पेढे आणले, माऊलीला दिलं, सगळ्यांना दिलं, आनंद वाटला. आई सरांना फोन करून सांगितलं सर आता झालं पण पैसे लागतील ना. पण आयरे सरांनी सांगितलं घाबरू नका, माऊली विश्वास ठेवा, तिथं जा. गेलो संभाजीनगर मध्ये गेलोय. संभाजीनगर मध्ये पोहोचल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजला बसलोय. त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी गेलोय. सर्वसामान्य आदिवासी समाजातला माणूस त्या ठिकाणी गेल्यानंतर कुणाला भेटणार, पण एक कवच मात्र आम्हाला सोडत नाहीये. एक लेडीज होती, मॅडम होती, त्या ताईने ते कवच पाहिलं, श्री गुरुदेव केलं. मी श्री गुरुदेव केलं आणि श्री गुरुदेव करून जवळ आलो. म्हटलं ताई ऍडमिशन घ्यायचंय. त्याला हाताला घेतलंय, ऍडमिशन घेतलंय. खाडे सर ऍडमिशन घेत असताना जे प्रोसेस पूर्ण केली आणि परत माझ्या मुलाला पाठवलं. आणि पाठवल्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न केला, बाळा हे काय, किती पैसे लागले. त्यांनी सांगितलं बाबा फक्त 150 रुपये लागले, तेही मॅडमला भरले, माझं ऍडमिशन फायनल झाले. मी थोडा वेळ थांबलो, म्हटलं असं कसं शक्य आहे, कारण आम्हाला डाऊट येतो हा चमत्कार की काय, माऊलीने चमत्कार केला की काय. म्हणून विचारायला गेलो. मॅडमने सांगितलं सर तुम्हाला फी होती, पण तुम्हाला गोष्ट सांगू, महाराष्ट्रातून 5 आदिवासी मुलं अशी निवडतात ज्याच्यामध्ये तुमच्या मुलाला काय ऍटोफ्रेश सिस्टीम असते, त्यामध्ये 3रा नंबर लागलाय आणि त्यामुळे तुमची टोटल फी माफ करून टाकली गेली. आणि 150 मीच भरले, मला देऊ नका, नाश्त्यावर घेऊ नका. कोणी केलं हे? कोण करताय? करता कोण आहे?
भगवंत रूपी असलेला, सद्गुरू रूपी असलेला प्रभू श्रीराम ज्यावेळेस आमच्या संकटासाठी येतो ना, त्यावेळेस कर्णासारखे आपल्या जीवनातील दुःख पाहतो, अरे हा खरंच एकटा प्रवास करतो की नाही, त्यावेळेस 100% अजिराज काकांसारखा अहिरे सर, पाटील सर, खडे सर यांच्यासारखे लोक भेटतात आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये आधार देतात आणि तुम्हाला शेवटच्या क्षणी भगवंता रूपी असलेल्या मालकाच्या चरणावरती नेऊन वाहतात. ही पात्रता जर आज आपली करायची असेल तर रामनवमीच्या दिवशी मी तुम्हाला हेच मागणं मागेन. हे तुमच्याकडे सगळ्यांकडे तुमच्या चरणाला स्पर्श करून मागे. काही देऊ नका, माऊलीला काही देऊ नका, पैसे देऊ नका, तुमचं धन दौलत काही देऊ नका, तुमचं दुःख सांगा, भक्ती करा आणि ज्या दिवशी मात्र तुमचं संकट सुटेल ना, त्या दिवशी तुम्हाला जर आवडलं ना, तर मात्र पुढे तुम्हाला माऊलीच्या साठी कार्य करायचं असेल तर करा. पण सुरुवातीला काय द्या आयुष्यामध्ये? भक्ती द्या, दुःख सांगा. असं दुःख सांगा ना का मग मला कर्ज झालंय आणि लोकांच्या घरी जाऊन रडतोय, इकडे रडतोय, ते रडण्यापेक्षा इथं रडा. माऊली तुम्हाला मार्ग देते. तुम्हाला संकट आलंय ना, इथं येऊन रडा, माऊली तुम्हाला मार्ग देते. पण इथं आलोय आणि नंतर मात्र आम्ही एखाद्या बुवा बाबाकडे गेलोय, 4 भक्तांकडे गेलोय आणि मग म्हणतोय नरेंद्र महाराज आम्हाला पावत नाहीये. मग आयरे सर काय, खाडे सर आले काय आणि तुमच्या घरामध्ये त्यांनी समाधी घेतली तरी तुम्हाला हे सुटणार? जर सुटत असेल तर मी तुमच्या मागे येतो. एकच देव करायचा असतो, असा देव करायचा असतो, असा देव करायचा असतो जो मागे उभा आहे, पुढे उभा आहे, जो सगळीकडे आहे. तो सद्गुरूपणे आपल्या माग फक्त एकच सांगतोय, भिवू नकोस. मग असा देव तुम्हाला पाहायचा असेल ना, एक भजनातून पाहू. देव येईल भक्तांना भेटाया, देव येईल भक्तांना भेटाया, सार भक्तांना भेटाया, सार शिष्याना भेटाया, सार भक्तांना भेटाया. देव येईल भक्तांना भेटाया, देव येईल भक्तांना भेटाया, सार शिष्याना भेटाया, सार भक्तांना भेटाया. भक्ती भावाचा डोर, भक्ती भावाचा डोर आहे. नानीज माहेर आहे, नानीज आहे, नानीज माहेर. सारे भक्तांना भेटाया, सारे भक्तांना भेटा. कधी राम बनून येतो, कधी श्याम बनून येतो, कधी कृष्ण बनून येतो, कधी राधा बनून येतो, कधी ऐरी सरांच्या रूपाने येतो, कधी खाडे सरांच्या रूपात, कधी ज्योतिताईंच्या रूपानं. हा देव येतो ना, त्यावेळेस त्याला ओळखलं पाहिजे, त्याचे जवळ आपले दुःख सांगितले पाहिजे. लाजायचं नसतं हो. त्या जगामध्ये सगळं भेटतं पण देव मात्र भेटत नाही बघा. हा देव भेटत नाही हो. हा देव ओळखू येत नाहीये. हा देव नानीजला असतो, हा आपल्या घरात असतो, आपल्या शेजारी असतो, आपल्या जवळ असतो, पण तो ओळखू येत नाहीये. हा ओळखण्यासाठी आपल्या हृदयामध्ये एक अशी ज्वलंत ताकद निर्माण झाली पाहिजे, एक ज्वलंत असं प्रगट असं निर्माण झालं पाहिजे. मग ते प्रागट्यकरण निर्माण होण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे? एक अर्थ भाव द्यावा लागतो. मी शेवटचा एक अनुभव सांगेन आणि आज या प्रवचनाला मी पूर्णविराम देईन. मी प्रवचन करत फिरत माझा जीवन प्रवास चालू असतो. तुमच्या जीवनामध्ये असंच प्रवास, संसार, या सगळ्या गोष्टी आहेत ना. माझ्या घरात आहे, मी, माझी बायको, माझा मुलगा, मुलगी आणि माझी आई आणि वडील असे वडील आहेत. मुलीचं लग्न झालं, मुलगा इंजिनिअरिंगला गेलाय, बायको घरी आहे. आता मात्र घरामध्ये संसाराचे ओढे, ताण तणाव चालू असतात ना. पण घरामध्ये नवरा बायको ज्यावेळेस
संतांची शरण जातात ना त्यावेळेस आपल्या घरातलं दैन्य दूर होतो आणि आपल्या घरामध्ये सातत्याने दिवाळी साजरी होते, गुढीपाडवा साजरा होतो, सण साजरे होतो. आज नाणीतला जो सण साजरा होतो ना तो सण आपल्या इथे साजरा होतो. हा सण साजरा होण्यासाठी आपण त्या देवाकडे गेलं पाहिजे. आज माझी बायको मला साथ देते. साथ देत असताना आमच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडलाय. आमच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग घडलाय. हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे. माझ्या मुलीला लहानपणी शाळेत असताना स्वाईन फ्लू नावाचा आजार झाला. ज्या स्वाईन फ्लूनं तिला श्वास घेता येत नव्हता. बाबा श्वास घ्यायचा ना त्यावेळेस समोर माणूस मास्क लावायचा, म्हणायचा मी जर मेलो तर. त्यावेळेस कुणाला हाक मारायची. जो माझ्या बायकोचा भाऊ होता ना तो बाजूला झाला. माझा सक्का भाऊ सुद्धा म्हटला नाही नाही नाही. संप्रदायातले कोण सोबत येणार आहे. पण एक सांगू, त्या संप्रदायामध्ये ज्याच्या खिशाला कवच आहे ना त्याने ज्यावेळेस तुम्ही हाक मारली ना, आवाज दिला ना, तो तुमच्यासाठी कोरोना सुद्धा तुमच्या जवळ येऊन म्हणेल घाबरू नको रे, घाबरू नको, मी आहे ना, मी आहे ना. अरे नानीच्या गडावरून, नानीच्या माथ्यावरून कोरोना मध्ये एकीकडे मुर्दे वाहत आहे, घरातील माणसं जात आहे, मृत्यूचं तांडव चालू आहे. आणि दुसरीकडून एक फोन माऊलीच्या कानावर येतोय, माऊलीच्या डोळ्यातून पाणी टिपकतंय. माऊली सांगते कशाला घाबरतोय, मी आहे ना. तू मत फक्त गणिगण गणात बोलते ओम नरेंद्र नाथाय म्हणा. तुझ्या घरातील केसाला धक्का लागणार नाहीये, पण तुझ्या घरच्याच ना बोलत जा. त्यावेळेस आपल्या घरातील माणसं बाजूला जात होते, पण संप्रदायातील एक गुरुबंधू गुरु भगिनी ज्याच्या गळ्यामध्ये कवच आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पेंडल आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना, तो सांगत होता ताई दादा घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, घाबरू नका, तुम्ही असं सोडून नाही जाऊ शकत. कारण रक्ताचे नाहीये, पण माझ्या नानीच्या गुरुदेवाची तुम्ही लेकरं आहे. आपल्या दोघांचं नातं या मण्याने, या कवचाने, या नरेंद्र नावाच्या धाग्याने बांधलंय. हा प्रवास माझ्या मुलीचा चालू झाला, मला कोणच धाक देत नव्हतं. त्यावेळेस मी तिला घेतलं, गाडी भेटत नव्हती. एका गाडीला 5 ऐवजी 10,000 दिले ना, औरंगाबादला तिच्या मामाच्या गावावरून घेऊन जाण्याचं घाटीला ठरवलं. घाटीत नेलाय पोरगी, धाक टाकते स्वाईन फ्लू मध्ये, कोण कोणाला विचारत नाहीये. तिचा सक्का मामा बाजूला झाला. मी आणि माझी बायको मुलीसाठी आपला जीव गेला चालेल, पण स्वामीने सांगितलं ना, जिवंत असेपर्यंत त्या गुरुबंधू गुरु भगिनींना दूर लोटायचं नाही, ते रक्तच असो किंवा परत असो. मुलीला नेलंय, बळजबरी ऍडमिट केलंय, पण तिची जी ऑक्सिजन लेवल होती ना ती इतकी खाली गेली होती, इतकी खाली गेली होती, तिला जगणंही मुश्किल होतं. त्यावेळेस एका डॉक्टर सांगितलेलं ऍडमिट करतो, चितेची तयारी चालू करा. हात ऍडमिट केली आहे तिला. लगेच त्या स्पेशल जिथे डिस्चार्ज भेटतो त्या रूमला टाकलाय. फक्त मरण पाहत होतो. ती दिवस चालला होता, रात्रीचे 8 वाजले. घाटीच्या त्या परिसरामध्ये अशाच बाकड्यावर बसलो आहे सर, आणि रडायला लागलोय. बायको मुलीपाशी बसले, मी बाहेर बसलोय. लोक रडताय, एक एक पेशंट जाते, ऍम्ब्युलन्स ट्याव ट्याव करते, एकीकडे सगळीकडे दुःख दुःख दुःख, फक्त कोणी कोणाला विचारत नाही. एकटा बसलोय. एक माणूस आला, ज्याचं भिकारी अवस्थेमध्ये असलेलं रूप, केस, अंगावरती फाटके कपडे, शेजारी येऊन बसलाय, वेडा आहे, दिसतोय तर खरा. मला म्हणतोय तुम्ही कवच लावलंय, त्या महाराजांकडे तुम्ही जाताय. हो बाबा, काय झालंय तुम्हाला? म्हणजे मुलगी आजारी आहे, तुम्ही काय विचारताय मला सारखं सारखं? तुला प्रश्न मागा प्रश्न विचारतोय. मी त्याला सांगतोय नाही रे बाबा, तू जा, तुला भूक लागली नाही, 10
पण तू जा इथून, वडापाव काहीतरी खा. पण तू मला सांगतोय संभाजीनगरला गजानन महाराजांच्या मंदिराबाहेर त्यांचा सत्संग चालू असायचा आणि मी पाहतो ते सांगायचे एक मंत्र म्हणशाल का तुम्ही? ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, तुमची सगळी संकट दूर करेल असं त्या आवाजावरती मला ऐकायला येतं. तुम्ही का सांगत नाही? म्हटलं बाबा माझी मुलगी आजारी आहे, तुम्ही का सांगतायत मला हे सगळं? माझ्या खिशाला आहे, फक्त निमित्त म्हणून करत असेल असं समजा, पण तुम्ही जा. तो मनुष्य मला पुन्हा पुन्हा सांगतोय, खिशातून 10 रुपये काढले, त्याच्या हातावर ठेवले, वेड्याचं रूप असलेला तो मनुष्य पुढे गेला. मी विचार केलाय हा मला का सांगत असेल, पण माझी मुलगी मरणाच्या शय्येवरती, मरणाच्या दारामध्ये, शेवटी त्याला माऊलीचं नाव सांगूया म्हणून कदाचित त्यांनी मला सुचवलं असेल ना, म्हणून मी आज गेलोय. बायकोला म्हटलं अगं आपल्या कल्याणीला मला एक सांगायचंय, सांगू का? मी त्या स्वाइन फ्लूच्या वार्ड मध्ये जाऊन मुलीच्या खाली पलंगाच्या जवळ बसले, कानापाशी म्हणलं कल्याणी बाळा म्हणणार रे, शेवटी म्हण ओम नरेंद्रनाथाय नमः. तिला म्हणता येईना, ती असं करते. व्हेंटिलेटर तिच्या नाकाला आहे, पण तिला मी पुन्हा पुन्हा म्हणायला लावलंय, बायकोला सुद्धा म्हणायला लावलंय, तिलाही धाप लागायला लागली होती, पण तिनं म्हणायला सुरुवात केली. आम्ही दोघं मोठ्याने म्हणतोय तिच्या कानापाशी ओम नरेंद्रनाथाय नमः. 5 मिनिट झाले, 10 मिनिटं झाले आणि 11व्या मिनिटाला असा काय आवाज आला, असा आवाज आला. अर्ध्या तासानंतर तोच शब्द आला, ओम नरेंद्रनाथाय नमः. ऑक्सिजनचं काम संपलं होतं. माझी मुलगी आता म्हणायला लागली होती. रात्रीचे 12 वाजले होते, आम्ही दोघेही म्हणत होतो. मुलगीची परिस्थिती सुधारायला लागली होती आणि शिफ्ट चेंज झाली. नवीन डॉक्टर आला, विजिटला आलाय, पाहतो इथं कोण बसलाय, हे काय बोलताय, जवळ येतोय, फाईल चेक करतोय, डेड म्हणून एक्सपायर झालेल्या गोष्टीला फाईल ओरडतोय, अरे ना कुणी टाकलं इथं, ती काय म्हणते, जवळ विचारलं काय म्हणताय, म्हटलं आमच्या स्वामींचं नाव घेतोय, ती मरते आता म्हणून तिला ओम नरेंद्र व्हेंटिलेटर काढलं, तिला बोलायला लावलं, ती बोलते ओम नरेंद्रनाथाय नमः. नाव काय कल्याणी, कल्याणी नाव आहे. हे काय बोलते, माझ्या बाबांनी सांगितलंय आमच्या देवाचं नाव. बोलायला लागली आहे. रात्री 12 वाजता घाटी हॉस्पिटल हादरून सोडलं डॉक्टर ना. सगळीकडे एकाच गदारोळ झाला, हे पेशंट इकडे का सोडलाय, कुणी सोडलाय. पटकन त्याला जनरल वार्डला आणलं गेलं, ट्रीटमेंट केलं, बाळ तयार झालं, बोलायला लागलं. 2 वाजता मला त्या वेडा माणसाची घटपण झाली. मी म्हटलं कोण होता तो, मला सांगणारा कोण होता, माझ्या जवळ येऊन मला मंत्र सांगणारा कोण होता. माझा सोयरा आला नाही, माझा भाऊ आला नाही, आई बाप कोणीच आला नाहीये. हा कोण आला होता मला सांगणारा. ज्या ठिकाणी बसलो होतो तिथं गेलो, रडायला सुरुवात झाली. असं वाटलं जमिनीवर लोळावं, सगळं सोडून द्यावं आणि त्याचा शोध घ्यावा. सैरा वेळा फिरलो, कुठं सापडला नाही तो वेडा, कुठं गेला माहित नाहीये. पण त्या ठिकाणी ज्या खुर्चीवर बसलो तिथं येऊन डोकं ठेवलं जमिनीवरती, बस असं वाटायचं नाक घुसून घुसून रडावं म्हणून खाली वाकलो आणि त्याचे पाय ज्या खुर्चीच्या खाली ठेवले होते ना, त्या पायांना नाक घासलं आणि त्या मातीचा सुगंध नाकात आला आणि चंदनाचा अभिराचा वास नाकात गेल्यानंतर म्हटलं अरे हा जगाचा मालक आपल्यासाठी वेडा बनून आला आणि आपल्या संकटात. बस मुलगी क्लिअर झाली, आम्ही घरी आलो. मुलगी आज लग्न करून, आयरिसचं लग्न करून पाहिलंय. त्या मुलीच्या लग्नाला माझ्या सख्या भावाला ह्या जगातून भगवंत घेऊन गेला, पण भाऊबंद सुद्धा आमच्याकडे देवक काढायला नव्हते. अरे
माझ्या गुरुबंधूंना देवात काढलं आहे, सरांना माहिती ते सर सगळ्या साक्षीला आहे. पण दुसऱ्या दिवशी लग्नाला माझ्या गावातील नातेवाईक मित्र सोडून हा संप्रदाय अखंड 1,500 लोकांचं जेवण 3,000 करून देऊन गेला आहे. पण रुपयाचा खर्च माझ्या खिशाला झळ देऊन नाही गेला. तो जगाचा नाथ स्वामी. मुलीचं लग्न अशा घरी केलंय ना, ज्या मुलीसाठी मला डॉक्टरला नेण्याची कॅपॅसिटी शिल्लक ठेवली नव्हती ना, त्या मुलीचं लग्न करण्यासाठी सरांनी पाहिलंय काही थाट माट होता. नाणी जोडून त्याच्यासाठी पुरोहित सगळी व्यवस्था केली होती. पुरोहिताला पैसे दिले तर पुरोहित म्हटलं माझी सेवा आहे महाराज. अरे गुरुबंधूसाठी एवढं करू शकत नाही का? सगळं काही करून दिलं. ती मुलगी गेली तिच्या घरी. पण ज्यावेळेस ती नीट झाली होती ना, घाटीतून घरी आणलं, स्वामींकडे घेऊन गेलो आणि स्वामींच्या व्यासपीठाला किती लोक गेलात माहित नाही, पण नाणीजला गेला ना सुंदरगडावरती. स्वामी बसतात, आज बसले असतील, उद्याही बसतील. जगाचा जगन्नाथ ज्या गादीवर बसला, ज्या सिंहासनावर बसला, त्या रँकला उभा आहे. मी लोक उभे आहे. समस्येच्या लाईनीमध्ये गेलो आहे. मुलगी आशीर्वाद घेण्यासाठी स्वामींच्या चरणी वाकली आहे. तर स्वामी म्हणतात, अरे बाळा, तुझ्या बापाला सांग, भिकारी म्हणून मला 10 रुपये देतोयस काय? भिकारी म्हणून 10 रुपये देतोयस काय? त्याला सांग, मी याचा भिकारी नाहीये. मला तुझ्या अखंड सेवेची गरज आहे. अखंड सेवेची गरज आहे. रात्रंदिवस त्या दिवसापासून मी ठरवलं की आपण जो कर्ण झालो ना, आपण दुःखी झालो ना, आपल्यासाठी सूर्यनारायण येतो, आपल्यासाठी विदुर येतो, श्रीकृष्ण येतो. आणि आपण दुःखी झालो ना, आपल्या या कर्णासाठी भगवान श्रीकृष्ण रूपी असलेला जगद्गुरु नरेंद्र माऊली येतात आणि तुमचं माझ्यासारख्यांचे संकट दुःख नष्ट करतात. हीच ग्वाही देऊन तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आजच्या ह्या रामनवमीच्या दिवशी मी माऊलीकडून आशीर्वाद मागून देतो की माऊली, इथं आलेला प्रत्येक जण तुम्हाला सरेंडर झाला असेल ना, बस काही देऊ नका. त्यांना एक गोष्ट द्या, आज ते तुमच्या चरणावरती शपथ घेऊन जातील. घ्याल ना शपथ माझ्यासाठी? घ्याल ना? आजपासून स्वामीजी तुम्ही जिथे जिथे याल ना निर्गुण स्वरूपामध्ये, तो एकही कार्यक्रम मी सोडणार नाहीये, तो एकही संत संघ सोडणार नाहीये, एकही तुमच्या भक्तीचा मार्ग सोडणार नाहीये. का? आम्ही कर्ण आहे, आम्ही दुःखी आहे, आम्ही कष्टी आहे. आणि आम्ही जर कर्ण नसेल, आम्ही दुर्योधन असेल, आम्ही जर एकदम रावण असेल, तर तुमच्या आमच्यासाठी हा प्रवास नाही आहे. पण जो कष्टी दुःखी आहे त्याच्यासाठी हा प्रवास आहे ना, त्या प्रवासासाठी मी पुन्हा सांगेन, हाच संकल्प आहे की माऊली, आज रामाच्या जन्माच्या दिवशी हा मी शपथ घेतोय की तुमच्या एकही कार्यक्रमाला निर्गुण स्वरूपामध्ये नाणीला नाही येता आलं ना, नाही ना तुमच्या मोठ्या कार्यक्रमाला येता आलं, पण माझ्या गावाच्या आजूबाजूला कुठेही तुमचा डंका वाजेल, त्या दिवशी मी येईन आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये नाचेन, गाईन आणि आनंदाने सांगेन, स्वामी मी तुमच्या पालखीला आलोय, मी तुमच्या पालखीला आलो. शपथ घेतो. घ्याल ना शपथ? हात वर कराल ना? कराल ना? कराल ना? नाही करणार. मला साऱ्याने हिनवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्याने हिनवलं, आज सत्य हे जाणवलं. माझ्या नरेंद्र माऊलींनी मला माणूस बनवलं. माझ्या नरेंद्र माऊलींनी मला माणूस बनवलं. मला साऱ्याने हिनवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्याने हिनवलं, आज सत्य हे जाणवलं. माझ्या नरेंद्र माऊलींनी मला माणूस बनवलं. माझ्या नरेंद्र माऊलींनी मला माणूस बनवलं. माऊलीने मला माणूस बनवलं. माझ्या नरेंद्र माऊलीने मला माणूस बनवलं. माझ्या नरेंद्र माऊलींनी मला संकल्प करणार आहे. नरेंद्र माऊली मला अवघड जाताना सोपा म्हणणार आहे. गणी गण गणात बोधे, सगळ्यात नाथ नाथ बोलते. गणी
बोते गण गणात बोते गणात बोते गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते गणात बोते गण गण गणात बोते गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते